तर बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाने राज्याला हादरवून सोडलेला आहे। एकीकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती टीकेची धार ओढली आहे, तर दुसरीकडे वाल्मिक कराड कनेक्शनचे आरोप करत धनंजय मुंडे विरोधकांच्या टार्गेटवरती आलेले आहेत। त्यातच बीडचं पालकमंत्रीपद हा कळीचा मुद्दा बनलेला आहे। धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद देण्यास जोरदार विरोध होतोय। अशा परिस्थितीत महायुतीच्या मुख्य नेत्यांनी बीडचं पालकत्व घ्यावं अशी मागणी विरोधकांसह स्थानिक सत्ताधारी आमदारांकडून होती। त्यामुळे महायुतीने सेफ गेम खेळण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे, कारण बीडचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवारांना मिळण्याची दाट शक्यता आहे। सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळते, तर धनंजय मुंडे यांना धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे। आणि शेवटी हा अधिकार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे। एकत्रितपणाने बसून त्या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेते। पक्षाध्यक्ष म्हणून ज्या वेळेला चर्चा करायची आहे त्याला जरूर दादांच्या जवळ या विषयावरती मी चर्चा करेन। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये, आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे। जे प्रशासनात नसणाऱ्या लोकांच्या इशाऱ्यावर डोलत होतं, नाचत होतं, ते तर निश्चित थांबलं पाहिजे। शेवटी प्रशासनिक यंत्रणा आहे, राज्य एक संकल्पना आहे, हिच्या पद्धतीनंच राज्य चाललं पाहिजे। आणि बीडमध्ये सगळं गुंडाळून ठेवलेलं होतं। मला असं वाटतं निश्चित जर सरकारने अजितदादांनाही निर्णय द्यायचा निर्णय घेतला असेल तर तो चांगला निर्णय होईल। जर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त असल्यामुळे त्याचा क्रायटेरिया लावून किंवा राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ते जाणार असलं तर ती स्वतः अजितदादांनी ते पालकमंत्रीपद घ्यावा ही माझी मनातूनची इच्छा आहे। त्याचं कारण असं आहे की एकदा ते पालकमंत्रीपद दादांकडे आलं की दादांना कळेल की या जिल्ह्यात काय काय झालंय मागच्या 5 वर्षात। त्याच्यामुळे दादांनी जर स्वतः पालकमंत्रीपद घेतलं तर मी त्याचं कौतुकच करीन आणि त्यांचं स्वागतही करीन। तर बीडचे पालकमंत्री हे दादाच असणार आहेत। बीडचं पालकमंत्रीपद हे अजितदादांकडे जाणार अशी बातमी समोर येते। तर बीडचे पालकमंत्री दादा होत आहेत, तर धनंजय मुंडे यांना धाराशिवचं पालकमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे। तर आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पालकमंत्री पदावरती तोडगा काढून पालकमंत्र्यांची नावं फायनल केलेली आहेत। तसंच पालिका निवडणुका स्वबळावरती लढणार असल्याने तिघांनीही आपल्यालाच महत्त्वाचे जिल्हे मिळावेत याकरता जोर लावलेला आहे। दरम्यान कोणत्या नेत्याला कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळू शकतं पाहूया। तर अजित पवार यांना बीडचं, चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरचं पालकमंत्रीपद, तर धाराशिवचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे, तर एकनाथ शिंदेंना गडचिरोलीचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। संभाव्य पालकमंत्र्यांची यादी आपण पाहतो। शंभूराज देसाईंना सांगली, शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा, हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर, तर अहमदनगरचं पालकमंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे। तर इकडे अमरावतीमध्ये चंद्रकांत पाटलांना पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे, तर गिरीश महाजन यांना लातूर, योगेश कदम यांना मुंबई शहर, तर मुंबई उपनगरसाठी मंगलप्रभात लोढा यांचं नाव समोर येत आहे। तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होऊ लागलेली आहे, आणि अशातच सुरेश धस आणि काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। महाराष्ट्राचा यूपी बिहार केला जात असून आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। 100% झालाच पाहिजे। जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत, आणि
काँग्रेसचं सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही, एकंदरीत जबाबदारी घेऊन, नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते, जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे. पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत नाही. नैतिकतेच्या आधारावर जर म्हणलं तर 100% प्रकाशदादा सोळंके जे बोललेले आहेत त्याला माझं समर्थन आहे. परंतु आजच त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे असं मी म्हणणार नाही. पण माझं मत आहे त्यांनी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची चौकशी होत नाही, पूर्ण होत नाही, चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं मला वाटत नाही. एक तर त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणून राहावं किंवा अजितदादा पवारांनी त्यांना थोडंसं बाजूला सरकावं अशी एकंदरीत सर्व जनतेची भावना आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय SIT अहवाल आल्यानंतर होईल असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेलं आहे. धनंजय मुंडेंना राजीनामा देणं अपेक्षित आहे का सर? एवढे आरोप होत असताना SITची चौकशी अहवाल येऊ दे, मग निर्णय होईल. धनंजय मुंडेंना राजीनामा देणं अपेक्षित आहे का सर? एवढे आरोप होत असताना SITची चौकशी अहवाल येऊ दे, मग निर्णय होईल. तर संतोष देशमुख प्रकरण इलेक्शन फंडवरून झालं असा खळबळजनक आरोप शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. 2 कोटींची जी वसुली आहे ती इलेक्शन फंडवरून झालेली वसुली आहे असा दावा आव्हाडांनी केलाय. तर कोस्टल रोड सुद्धा फक्त इलेक्शन फंडसाठी केलेला प्रकल्प आहे असंही आव्हाड म्हणाले. ही पत्रकार परिषद इलेक्शन फंडमुळे महाराष्ट्रात झालेली जी काही लफडी आहेत त्याच्यातली एक आहे. संतोष देशमुख प्रकरण बीडचं जे आहे ते इलेक्शन फंडावर झालं. ती 2 कोटीची जी वसुली आहे ती इलेक्शन फंडाची वसुली आहे. तर इकडे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये CID कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला कोर्टाने दणका दिलेला आहे. कोठडीमध्ये स्पेशल ट्रीटमेंट मिळावी ही कराडची मागणी कोर्टाने फेटाळलेली आहे. आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार झालेला असून त्यासाठी ऑटो सीपॅपची नावाचं मशीन हे विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. हे मशीन चालवण्यासाठी CID कोठडीमध्ये 24 तास मदतनीस देण्यात यावा अशी विनंती कराडने केलेली होती. ती कोर्टाने फेटाळलेली असून तुरुंगात आहात शासकीय व्यक्तीच त्यांचीच मदत मिळेल असं निर्देश दिलेले आहेत. कोठडीमध्ये असल्याने खाजगी व्यक्तीचा वापर करता येणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कराड जेलमध्ये आहे.